मी तुम्हाला मराठीमधल्या 3 मूव्हीज सांगतो, ज्या एकदम फील गुड आहेत, एकदम मनाला भावणाऱ्या आहेत आणि त्या मूव्ही बघितल्याच्या नंतर ना तुम्ही त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकणाऱ्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली मूव्ही आहे तिघी, जी की आत्ता थिएटरमध्ये चालू आहे. या चित्रपटामध्ये कहाणी दाखवलेली आहे आई आणि आपल्या 2 मुलींची. त्या 2 मुली आपल्या आईला सांभाळतात, कशा एकत्र राहतात आणि त्यांचं आयुष्य कसं हळू पुढे जातंय. मग त्यांच्या आयुष्यामध्ये कसे प्रॉब्लेम्स येतात, त्या प्रॉब्लेम्सला ते कसे तोंड देतात. या सगळ्या गोष्टी एवढ्या सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडलेल्या आहेत ना, बघताना खरंच तुम्ही रिलेट कराल, की यार ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आजूबाजूला किंवा मग माझ्यासोबतही घडलेल्या आहेत. एवढी सुंदर मूव्ही आहे. या लिस्टमधली दुसरी मूव्ही आहे क्रांतीज्योती मराठी माध्यम. माझी कळकळीची विनंती आहे, की बॉस तुम्ही जर आणखी हा पिक्चर बघितला नसेल, थिएटरमधून पिक्चर निघून गेलाय. आता हा झी5वर पिक्चर आलेला आहे आणि तरीही तुमच्याकडनं राहून गेलेला असेल ना, तर भाई तुम्ही खूप मोठी गोष्ट मिस करत आहात. हा पिक्चर तुम्हाला तिथं घेऊन जाणार आहे, जिथून तुम्ही सुरुवात केली होती. म्हणजे तुमची शाळा. त्या शाळेचे दिवस, त्या शाळेमध्ये केलेलं पहिलं प्रेम, त्या शाळेमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल, त्या शाळेमध्ये केलेलं भांडणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत जगायला भेटणार आहे. एवढा सुंदर पिक्चर आहे ना, मला तर खूपच आवडला आणि तिसरा पिक्चर आहे क्लासमेट. हा पिक्चरही तसाच आहे. तुमच्या कॉलेजचे दिवस तुम्हाला नक्कीच आठवतील. कॉलेजमध्ये तुम्ही केलेली धमाल, तुमच्या कॉलेजमध्ये झालेले इलेक्शन, त्या इलेक्शनमध्ये जिंकलेले तुम्ही, तुमच्या अपोझिट असलेला दुसरा माणूस, ह्या सगळ्यांमध्ये झालेला राडा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायला भेटतील. हा पिक्चर प्राईम व्हिडिओवर आहे. तर हे तिन्ही पिक्चर तुम्ही नक्की जाऊन बघा. यातला तुम्ही कुठला पिक्चर बघितलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला हे जरा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता-जाता ऑफिस बॉयला फॉलो करायला विसरू नका.